प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 10 मे 2026 रविवार। विजय तुमच्या आगे या सर्व गोष्टींमध्ये आपण त्यांच्याद्वारे अधिकच विजयी आहोत, ज्याने आपल्यावर प्रेम केले। रोमकर 8 अध्याय 36 वचन। बराब हा शब्द हृदयात दुःख आणि निराशा आणतो, पण विजय हा शब्द आपल्याला आनंद देतो आणि देवाची स्तुती करण्यास प्रवृत्त करतो। प्रभूने आपल्याला अर्धवट विजयाचे नव्हे तर पूर्ण विजयाचे वचन दिले आहे। जो आपल्यावर प्रेम करतो त्यांच्याद्वारे आपण अधिकच विजयी आहोत। आपले प्रभू येशू ख्रिस्त विजयी ख्रिस्त त्याला कधीही माहीत नाही। तो इस्रायलची विजयी आहे। त्यांचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे। त्याने सैतानाचे डोके चिरडले। त्याने क्रूसावर जगदेग आणि सैतानावर विजय मिळवला। त्यांचे संपूर्ण जीवन विजयाची घोषणा होते आणि विजय मिळवल्यानंतर त्याने पित्याची सिंहासनाचा वारसा घेतला। प्रकटीकरण 3 अध्याय 21 वचन। गावात कबड्डी असो, शहरात फुटबॉल असो किंवा राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट, प्रत्येकाला विजय हवा असतो। भारत पाकिस्तान क्रिकेट सामना असो, लोक उत्सुकतेने विजयाची अपेक्षा करतात। अशीच अपेक्षा स्वर्गीय आहे। प्रभूवरून आपल्या जीवनाकडे पाहतो। जेव्हा जग, देग आणि सैतान आपल्या विरुद्ध लढतात, तेव्हा आपण विजयी उभे राहतो की प्रलोभनात आणि निराशेत पडतो। जसा तो विजयी झाला तसाच आपण हे यावे अशी त्यांची इच्छा आहे। म्हणूनच प्रकटीकरणाची पुस्तकात प्रभू साथी मंडळांना पुन्हा पुन्हा जिंकणारा कोण्यास प्रोत्साहित करतो। जो जिंकतो हा सप्तवारावर येतो आणि शेवटी तो वचन देतो। जो जिंकतो तो सर्व गोष्टीचा वारस होईल आणि मी त्याची देव होईन व तो माझा पुत्र होईल। प्रकटीकरण 21 अध्याय 7 वचन। स्वर्गात तेच आहेत ज्यांनी विजय मिळवला, जे पाप आणि प्रलोभनात पराभूत राहतात, ते त्यात प्रवेश करू शकत नाहीत। प्रिय देवाचे लेकरा, भूतकाळात अपयश आले असले तरी प्रभूची नावाने पुन्हा उभे राहा। मेंढराची रक्ताने आणि आपल्या साक्षीच्या शब्दाने सैतानावर विजय मिळवा। समर्पणाची जीवन, आत्मिक निर्णय आणि उत्साही प्रार्थना नक्कीच तुम्हाला विजयाकडे नेतील। अधिक चिंतनासाठी वचन। देवाची आभार असोत जो आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतो। 1 कोरिंथियर 15 अध्याय 57 वचन। आजचे बायबल वचन सकाळी 2 राजा 10 अध्याय 11 अध्याय 12 अध्याय। संध्याकाळी योगान 1 अध्याय 29 वचन से 51 वचन। धन्यवाद वचन।